Good morning, everybody. Then today we are going to public health engineering subject having lecture number 8. Then last 7 lecture having complete point chapter first and unit first. तर यामध्ये आपण जे काही या अगोदरचे काही 7 लेक्चर केले पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग या सब्जेक्टचे, त्यामध्ये चॅप्टर फर्स्ट स्टार्ट केला होता. चॅप्टर फर्स्ट अँड युनिट फर्स्ट काय होतं? सोर्सेस, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर. हा चॅप्टर आपण जे काय 7 लेक्चर झाले या अगोदर, त्यामध्ये आपण हा चॅप्टर डिटेलमध्ये बघितला आहे. त्यामध्ये काय काय बघितलं होतं? रॉ वॉटर सोर्सेस, त्यानंतर वॉटर क्वांटिटी एस्टिमेशन, वॉटर कंजप्शन रेट, टाइप्स ऑफ कंजप्शन, देन प्री पाइटिंग डिमांड्स, नेक्स्ट फॅक्टर्स अफेक्टिंग कॅपिटल डिमांड्स, फ्लक्च्युएशन रेट ऑफ डिमांड. जे काही डिमांडचे टाईप्स आहे आपण यामध्ये डिटेल बघितले चॅप्टर फर्स्टमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट मॅक्झिमम डेली डिमांड. त्यामध्ये मॅक्झिमम डेली डिमांड कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला बघितला कोणता? देन मॅक्झिमम डेली इज इक्वल टू 1.8 इंटू ॲव्हरेज डेली डिमांड्स. त्यानंतर मॅक्झिमम हॉर्ली डिमांड्स म्हणजे पीक डिमांड, त्याचा पण फॉर्म्युला आपण बघितला ते 7 लेक्चरमध्ये. त्यानंतर डिझाईन पिरियड्स अँड पॉप्युलेशन फोरकास्टिंग. नेक्स्ट पॉईंट बघितला पॉप्युलेशन फोरकास्टिंग मेथड. त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड बघितल्यात आपण. त्यामध्ये देअर आर 8 मेथड्स बघितले. त्यामध्ये अर्थमॅटिक्स इन्क्रीजेस मेथड, जिओमेट्रिक इन्क्रीजेस मेथड, इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड्स, डिक्रीजिंग रेट ऑफ ग्रोथ मेथड, सिंपल ग्राफिकल मेथड्स, कंपॅरेटिव्ह ग्राफिकल मेथड, रेशिओ मेथड्स, लॉजिस्टिक कर्व मेथड. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता बघितला? पॉप्युलेशन फोरकास्टिंग बाय डिफरंट मेथड. त्यानंतर जे काही पॉप्युलेशनचं डिफरंट मेथड, त्यामध्ये कोणत्या मेथड बघितले? त्यामध्ये अर्थमॅटिकल प्रोग्रेसिव्ह मेथड, त्याचे फॉर्म्युले, त्यानंतर इन्क्रीमेंटल इन्क्रीज मेथड, जिओमेट्रिक प्रोग्रेसिव्ह मेथड, असे जे काही 3 मेन मेथड्स ते कशाचे आहे? देन पॉप्युलेशन फोरकास्टिंग बाय डिफरंट मेथड. त्यामध्ये पॉप्युलेशन फोरकास्टिंगच्या 3 मेथड आपण लास्ट 7 लेक्चरमध्ये आपण बघितले आहेत. त्यामध्ये त्याचे फॉर्म्युले बघितले. नेक्स्ट पॉईंट बघितला इनटेक स्ट्रक्चर. तर इनटेक स्ट्रक्चरमध्ये काय बघितलं? जे काय आपण वॉटर इनटेक करणार आहे त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट प्रेझेंट आहे. त्यानंतर फॅक्टर्स गव्हर्निंग लोकेशन ऑफ इनटेक. तर वॉटर इनटेक करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर्स त्यामध्ये अवेलेबल असतात. त्यानंतर डिझाईन कन्सिडरेशन, देन टाईप्स ऑफ इनटेक. त्यामध्ये टाईप्स ऑफ इनटेकमध्ये काय बघितलं? फर्स्ट टाईप बघितला तर पंपिंग. त्यामध्ये पुन्हा पंपिंगचं क्लासिफिकेशन बघितलं. देन क्लासिफिकेशन ऑफ पंप्स. त्यामध्ये फर्स्ट बघितलं डिस्प्लेसमेंट पंप्स, सेकंड वेलोसिटी पंप, बॉयन्सी पंप्स, इम्पल्सेस पंप्स, असे काही 4 टाईप्स एक असायचे पंपचे ते आपण बघितले. त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ पंप्स. जे काही पंपची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला देन HP इज इक्वल टू WQH पर 75. हा फॉर्म्युला आपण बघितला कॅपॅसिटी ऑफ पंपची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यामध्ये बघितलं जे काही युनिट आहे बघा, त्यामध्ये W काय स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर इन किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर Q इज इक्वल टू डिस्चार्ज ऑफ पंप्स मीटर क्यूब पर सेकंड अँड H इज टोटल हाईट गेन विच पंप हॅज टू वर्क. अशा प्रकारे कॅपॅसिटी पंपची कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला बघितला आपण. त्यानंतर कन्व्हिनियन्स या पॉईंट बघितला. त्यामध्ये जे काही 2 स्टेजेस आहे कन्व्हिनियन्सच्या. देन फर्स्ट इज कन्व्हिनियन्स ऑफ वॉटर फ्रॉम सोर्सेस टू द ट्रीटमेंट प्लांट आणि सेकंड इज कन्व्हिनियन्स ऑफ ट्रीटमेंट वॉटर फ्रॉम ट्रीटमेंट प्लांट टू डिस्ट्रीब्युशन सिस्टम. असे जे काही मेन स्टेप्स आहे कन्व्हिनियन्सच्या त्या बघितल्यात. त्यानंतर फ्री फ्लो सिस्टीम. त्यामध्ये प्रेशर सिस्टीमचा फ्लो चार्ट बघितला आहे. त्यानंतर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. तर वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये त्यामध्ये रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, देन फंक्शन ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर, नेक्स्ट लोकेशन अँड हाईट ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. त्यानंतर टाईप्स ऑफ रिझर्वायरचे काही रिझर्वायरचे टाईप्स आहे कोणकोणते? फर्स्ट वन इज अंडरग्राउंड रिझर्वायर्स, देन सेकंड इज स्मॉल ग्राउंड लेवल रिझर्वायर, थर्ड इज लार्ज ग्राउंड लेवल रिझर्वायर अँड फोर्थ इज ओव्हरहेड टँक्स. जे काही 4 मेन टाईप्स रिझर्वायरचे ते आपण बघितले.
त्यानंतर स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. जे काय डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर हा पॉईंट आहे, त्यामध्ये आपण बरेच पॉईंट्स बघितले. त्यामध्ये टाईप्स ऑफ रिझर्वायर, त्यानंतर फंक्शन ऑफ रिझर्वायर, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टम ऑफ स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन रिझर्वायर. नेक्स्ट पॉईंट पाईप नेटवर्क ॲनालायसिस हा पॉईंट बघितला आहे. त्यानंतर वॉटर सोर्सेस अँड क्वांटिटी हा पॉईंट बघितला. त्यानंतर त्याच चॅप्टर फर्स्टमध्येच क्वालिटी ऑफ वॉटर क्वालिटी हा पॉईंट बघितला. त्यामध्ये काय बघितलं, देन त्यामध्ये फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय बघितलं, टर्बिडिटी, देन कलर, टेस्ट अँड ऑर्डर, टेम्परेचर हे कशात येते, फिजिकल स्टेटमध्ये, फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. त्यानंतर केमिकल कॅरेक्टरिस्टिक बघितलं. त्यामध्ये कोणकोणते पॉईंट बघितले, देन pH ऑफ वॉटर, ॲसिडिटी, अल्कॅलिटी, हार्डनेस, क्लोराइड्स, सल्फेट्स, आयर्न, सॉलिड, नायट्रेट्स, याचे काही मेन पॉईंट्स इथे कशात बघितले, केमिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. अशा प्रकारे वॉटर क्वालिटी म्हणजे काय आणि त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी केले. त्यानंतर बॅक्टेरियोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिकमध्ये काय स्टडी केलं, तर त्यामध्ये जे काही सिवेज वॉटर, त्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, तर त्या बॅक्टेरियामुळं ह्युमन बिईंगला कोणकोणते डिसीज होतात ते आपण कशात बघितलं, बॅक्टेरियोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. अशा प्रकारे युनिट फर्स्ट, चॅप्टर फर्स्ट नेम इज सोर्सेस, क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ वॉटर हा जो काही चॅप्टर आहे आपण डिटेल बघितला आहे 7 लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला युनिट सेकंड, मॉड्यूल सेकंड अँड चॅप्टर नंबर सेकंड स्टार्ट करायचं आहे. तर चॅप्टर सेकंड नेम इज देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर चॅप्टर सेकंडचं नाव काय आहे, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर त्यामध्ये बघा प्युरिफिकेशन ऑफ वॉटर आपण या अगोदर काय बघितलं, वॉटरचे फर्स्ट चॅप्टरमध्ये काय बघितलं, वॉटरचे सोर्सेस, त्यानंतर वॉटरची क्वांटिटी अँड क्वालिटी हे आपण चॅप्टर फर्स्टमध्ये बघितले. तर चॅप्टर सेकंडमध्ये आपल्याला प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, तर वॉटर प्युअर करण्यासाठी कोणकोणत्या मेथड प्रोसेस यूज करणार आहे ते आपल्याला चॅप्टर सेकंडमध्ये बघायच्या. तर कोणत्या प्युरिफिकेशन ऑफ वॉटर प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या मेथड स्टडी करायच्या. त्यामध्ये बघा, देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, दी टिपिकल फंक्शन ऑफ इच युनिट्स ऑपरेशन आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. जे काही फंक्शन आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन वॉटर आपण प्युअर करणार आहे, त्या ट्रीटमेंट त्यांनी दिल्या टेबलमध्ये. तर यामध्ये बघा आपण बघतोय प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, त्यामध्ये फंक्शन ऑफ वॉटर ट्रीटमेंट युनिट्स, जे काही वॉटरला प्युअर करण्यासाठी आपण ट्रीटमेंट देणार आहे त्यामध्ये दिल्या टेबलमध्ये. त्यामध्ये बघा युनिट ट्रीटमेंट, त्यामध्ये ट्रीटमेंट बघा एरिएशन अँड केमिकल यूज, त्यामध्ये त्याचं फंक्शन काय आहे, देन रिमूव्ह ऑफ कलर, ऑर्डर अँड टेस्ट. तर जे काही एरिएशन अँड केमिकल यूजेस ही काही ट्रीटमेंट आहे वॉटरला देणार आहे आपण एरिएशन ट्रीटमेंट. तर त्यामध्ये वॉटरचा कलर, ऑर्डर अँड टेस्ट रिमूव्ह करणार आहे. कोणत्या ट्रीटमेंटमध्ये, जी काय फर्स्ट ट्रीटमेंट आहे एरिएशन ऑर केमिकल यूज, या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, वॉटरचा कलर, ऑर्डर ऑर टेस्ट रिमूव्ह केली जाते. त्यामध्ये त्याचा कलर रिमूव्ह केला जातो कोणत्या एरिएशन ट्रीटमेंटमध्ये. तर सेकंड ट्रीटमेंट बघा, सेकंड ट्रीटमेंट इज स्क्रीनिंग. कोणती ट्रीटमेंट सेकंड, स्क्रीनिंग. तर स्क्रीनिंग ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं, देन रिमूव्हल ऑफ फ्लोएटिंग मॅटर. देन फ्लोएटिंग मॅटर म्हणजे काय, जे काय आपण वॉटर बघतो बघा, जे काही रिव्हरचे वॉटर आहे त्यामध्ये बघा नदीच्या वाहत्या पाण्याबरोबर आपल्याला बरेच फ्लोएटिंग मॅटर, त्याच्यावरती तरंगणारे मॅटर बघायला भेटतात. तर जे काही वेगवेगळे मॅटर्स त्यामध्ये प्लॅस्टिक्स, त्यामध्ये रॉ मटेरियल्स ऑफ प्लॅन्ट, जे काही वेगवेगळे फ्लोएटिंग मॅटर आहे वॉटरवरचे, ते काय केले जातात, स्क्रीनिंग प्रोसेसने त्यामधून रिमूव्ह केले जातात. कशातून, वॉटरमधून स्क्रीनिंग प्रोसेसने फ्लोएटिंग मॅटर रिमूव्ह केले जातात. तर आपल्याला फ्लोएटिंग मॅटर रिमूव्ह करण्यासाठी कोणती ट्रीटमेंट यूज केली जाते, तर स्क्रीनिंग ट्रीटमेंट ही सेकंड ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर
थर्ड ट्रीटमेंट आहे बघा केमिकल मेथड. कोणती ट्रीटमेंट? तर केमिकल मेथड. केमिकल मेथडमध्ये काय रिमूव्ह केलं जातं? इन केमिकल मेथड बिटवीन देन रिमूव्ह आयर्न, मॅग्नीज, ETC. त्यामध्ये जे काही वॉटरमध्ये आयर्न, मॅग्नीज यासारखे जे काही मेटल एलिमेंट प्रेझेंट असतात तर ते केमिकल मेथड्सने जे काही वॉटरला आपण केमिकल ट्रीटमेंट देणार आहे त्यामध्ये ते रिमूव्ह केले जातात. कोणकोणते? आयर्न आणि मॅग्नीज हे एलिमेंट्स ऑफ ॲटम रिमूव्ह केले जातात केमिकल मेथड्स ट्रीटमेंटने. त्यानंतर फोर्थ ट्रीटमेंट आहे बघा वॉटरची सॉफ्टनिंग. देन सॉफ्टनिंग प्रोसेस देन रिमूव्ह हार्डनेस ऑफ वॉटर. तर सॉफ्टनिंग ट्रीटमेंट प्रोसेसमध्ये काय केलं जातं? जे काही वॉटरचा हार्डनेस आहे तो रिमूव्ह केलं जातं. कशात? सॉफ्टनिंग प्रोसेसमध्ये. जे काही हार्ड वॉटर आहे ते कशात कन्वर्जन केलं जातं? सॉफ्ट वॉटरमध्ये. कोणत्या प्रोसेसमध्ये? देन सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये. सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये कन्वर्जन ऑफ हार्ड वॉटर टू सॉफ्ट वॉटर देन रिमूव्हल ऑफ हार्डनेस. त्यानंतर फिफ्थ ट्रीटमेंट आहे बघा सेडिमेंटेशन. इन सेडिमेंटेशन बिटवीन सस्पेंडेड मॅटर. तर सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? जे काही वॉटरमध्ये सस्पेंडेड मॅटर आहे ते आपण बघितलं बघा. स्क्रीनिंग प्रोसेसने काय केलं जातं? फ्लोटिंग मॅटर, पाण्यावरती तरंगणारे जे काही मॅटर आहे ते सेपरेट केले जाते. परंतु सेडिमेंटेशनमध्ये त्यामध्ये सस्पेंडेड मॅटर, ते सस्पेंडेड मॅटर म्हणजे ते काय पाण्याच्या तळाला जे काही साचलेले माती समजा त्यामध्ये डस्ट, धुळीचे कण वगैरे जे काही तळाला जाऊन बसतात ते सेडिमेंटेशन प्रोसेसने सेपरेट केले जातात. तर सेडिमेंटेशन ट्रीटमेंट कशासाठी यूज केली जाते? देन रिमूव्ह सस्पेंडेड मॅटर. नेक्स्ट ट्रीटमेंट आहे बघा कोॲग्युलेशन. तर कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये बघा देन सस्पेंडेड मॅटर ऑर ए पार्ट ऑफ कोलाइड्स मॅटर अँड बॅक्टेरिया. तर कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये काय रिमूव्ह केलं जातं? सस्पेंडेड मॅटर, ए पार्ट ऑफ कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया. आपण बघतो बघा सेडिमेंटेशन प्रोसेसमध्ये ओनली सस्पेंडेड मॅटर रिमूव्ह केले जातात, परंतु कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये जे काही सस्पेंडेड मॅटर ते पण रिमूव्ह केले जातात, परंतु त्यामध्ये पार्ट ऑफ कोलाइड मॅटर्स अँड बॅक्टेरिया. त्यामध्ये जे काही कोलाइड मॅटर्स ते पण रिमूव्ह केले जातात आणि वॉटरमध्ये जे काही सिवेज वॉटर वगैरे त्यामध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. त्यामुळे काय होतात? वेगवेगळे ह्युमनला वेगवेगळे डिसीज होतात. तर ते होऊ नये म्हणून त्यामध्ये कोॲग्युलेशन ट्रीटमेंट, वॉटरला कोॲग्युलेशन ट्रीटमेंट देऊन त्यामधून बॅक्टेरिया रिमूव्ह केले जातात. त्यानंतर नेक्स्ट ट्रीटमेंट आहे बघा वॉटरची देन फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय केलं जातं? त्या ट्रीटमेंटमध्ये देन रिमूव्हल ऑफ रिमेनिंग कोलाइड्स, डिझॉल्व मॅटर अँड बॅक्टेरिया. आपण बघितलं सेडिमेंटेशन प्रोसेसने सस्पेंडेड मॅटर सेपरेट केले जातात. कोॲग्युलेशन प्रोसेसने जे काही राहिलेले सस्पेंडेड मॅटर ते त्यानंतर पार्ट ऑफ कोलाइड मॅटर्स अँड बॅक्टेरिया हे रिमूव्ह केले जातात. परंतु फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय होतं? जे काही दोन्ही ट्रीटमेंटनी जे काही मॅटर सेपरेट केले जातात, सस्पेंडेड मॅटर, कोलाइड मॅटर, बॅक्टेरिया, परंतु जे काही वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले जे काही सस्पेंडेड मॅटर, कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया ते फिल्ट्रेशन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. तर आपण बघतोय फिल्ट्रेशन प्रोसेस ट्रीटमेंट. तर त्या ट्रीटमेंटमध्ये जे काही डिझॉल्व वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले कोलाइड मॅटर ऑर सस्पेंडेड मॅटर ते और बॅक्टेरिया ही फिल्ट्रेशन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. त्यानंतर लास्ट ट्रीटमेंट आहे बघा सिग्निफिकेशन. त्यामध्ये डिसइन्फेक्शनमध्ये त्यामध्ये देन रिमूव्ह पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस. जी काही लास्ट ट्रीटमेंट बघतो आपण डिसइन्फेक्शन, तर त्यामध्ये काय रिमूव्ह केलं जातं? तर त्यामध्ये जे काही सेडिमेंटेशन अँड कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन जे काही 3 ट्रीटमेंट दिले जाते वॉटरला, त्यामध्ये सस्पेंडेड मॅटर, कोलाइड मॅटर, बॅक्टेरिया और डिझॉल्व मॅटर, बॅक्टेरिया रिमूव्ह केले जातं. परंतु त्यामध्ये जे काही पॅथोजेनिक बॅक्टेरिया अँड ऑर्गॅनिक मॅटर और रिड्युसिंग सबस्टन्सेस जे काही वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले असतात ते डिसइन्फेक्शन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. तर आपण सेकंड चॅप्टर बघतोय प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. जे प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये काय आहे? तर वॉटर प्युअर करण्यासाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट यूज केले जातात ते कसे देतं प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यामध्ये बघितलं आहे आपण प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये फंक्शन ऑफ वॉटर ट्रीटमेंट युनिट. त्यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट बघितल्या? एरिएशन और केमिकल यूज, त्यामध्ये कलर ऑर्डर और टेस्ट,
रिमूव्ह केली जाते वॉटरची. त्यानंतर सेकंड स्क्रीनिंग ट्रीटमेंट बघितली. त्यामध्ये स्क्रीनिंग ट्रीटमेंटमध्ये फ्लोएटिंग मॅटर रिमूव्ह केले जातात. त्यानंतर केमिकल मेथड बघितली. तर केमिकल मेथड या ट्रीटमेंटमध्ये आयर्न आणि मॅग्नीचे रिमूव्ह केले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघितली सॉफ्टनिंग ट्रीटमेंट. तर सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं वाटरमध्ये जो काही हार्डनेस आहे तो रिमूव्ह केला जातो आणि हार्ड वॉटर कन्वर्ट टू सॉफ्ट वॉटर केलं जातं. कशात? सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर नेक्स्ट सेडिमेंटेशन ट्रीटमेंट बघितली. तर सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये काय होतं? देन रिमूव्ह सस्पेंडेड मॅटर. सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये ओनली सस्पेंडेड मॅटर रिमूव्ह केले जातात. त्यानंतर कोॲग्युलेशन ट्रीटमेंट बघितली. तर कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं? सस्पेंडेड मॅटर हे पार्ट ऑफ कोलाइड मॅटर. त्यामध्ये सस्पेंडेड मॅटर तर रिमूव्ह केलंच जातं, परंतु त्याचबरोबर कोलाइड मॅटर अँड बॅक्टेरिया पण रिमूव्ह केले जातात. त्यानंतर फिल्ट्रेशन प्रोसेस, जे काही सेडिमेंटेशन कोॲग्युलेशन या प्रोसेसमध्ये सस्पेंडेड मॅटर बॅक्टेरिया व कोलाइड मॅटर रिमूव्ह केले जातं, परंतु जे काही वाटरमध्ये डिझॉल्व झालेले रिमेनिंग कोलाइड मॅटर्स और डिझॉल्व मॅटर बॅक्टेरिया ते फिल्ट्रेशन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. त्यानंतर लास्ट ट्रीटमेंट बघितली डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये काय होतं? जे काही आपण वरच्या तिन्ही ट्रीटमेंट बघितले सेडिमेंटेशन कोॲग्युलेशन और फिल्ट्रेशन या प्रोसेसमधून जे काही रिमूव्ह केले जातात कोलाइड मॅटर सस्पेंडेड मॅटर बॅक्टेरिया और डिझॉल्व मॅटर ते रिमूव्ह करून झाल्यानंतर त्यामध्ये जो काही रिमेनिंग पार्ट असतो पॅथोजेनिक बॅक्टेरिया ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस ते डिसइन्फेक्शन या ट्रीटमेंटने वाटरमधून रिमूव्ह केले जातात. अशा प्रकारचे काही मेन ट्रीटमेंट बघितले आपण प्युरिफिकेशन ऑफ वॉटरच्या. नेक्स्ट पॉईंट बघायचा ते टाईप्स ऑफ ट्रीटमेंट रिक्वायर्ड फॉर डिफरंट सोर्सेस आर गिवन इन फॉलोइंग. त्यामध्ये जे काही आपण अगोदर काय बघितलं ट्रीटमेंट ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यानंतर सोर्सेस ऑफ ट्रीटमेंट ऑफ वॉटर बघायचे. त्यामध्ये फर्स्ट सोर्सेस बघा ग्राउंड वॉटर अँड स्प्रिंग वॉटर फेअरली फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन. तर जे काही पाण्याचे स्रोत आहे ग्राउंड वॉटर म्हणजे जमिनीच्या खाली जे काही पाणी आहे. त्यानंतर स्प्रिंग वॉटर फेअरली फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन. आपण जे काही जमिनीखालचे पाणी आहे आपण बोरच्या साहाय्याने आपण पंपच्या साहाय्याने जे काही वरती आणतो जमिनीच्या ते काही यूज करतो ते सोर्सेस. त्यामध्ये ट्रीटमेंट कोणती यूज केली जाते? त्यामध्ये नो ट्रीटमेंट ऑफ क्लोरिनेशन. त्यामध्ये जे काही आपण ग्राउंड वॉटर यूज करतो त्यामध्ये ट्रीटमेंट यूज केलेली नसते. वॉटर प्युअर काढण्यासाठी त्यामध्ये कोणतीच ट्रीटमेंट यूज केली जात नाही. तर सेकंड सोर्सेस बघा ग्राउंड वॉटर विथ केमिकल मिनरल्स अँड गॅसेस. जे काही ग्राउंड वॉटर त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स मिनरल्स अँड गॅसेस प्रेझेंट असेल तर त्यावेळेस कोणती ट्रीटमेंट दिली जाते वॉटरला? त्यामध्ये एरिएशन कोॲग्युलेशन फिल्ट्रेशन अँड डिसइन्फेक्शन या काही ट्रीटमेंट दिले जातात. ती ट्रीटमेंट कधी दिली जाते? तर ग्राउंड वॉटरमध्ये केमिकल्स मिनरल्स अँड गॅसेस जर प्रेझेंट असेल तर त्यांना वॉटरमध्ये एरिएशन कोॲग्युलेशन फिल्ट्रेशन अँड डिसइन्फेक्शन ही ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर थर्ड सोर्सेस बघा लेक्स सरफेस वॉटर रिझर्वायर्स विथ लेस अमाऊंट ऑफ पोल्युशन. जे काही तळ्याचे पाणी आहे त्यामध्ये व समजा त्यामध्ये जे काही सरफेस वॉटर त्यामध्ये त्या वॉटरमध्ये जे काही लेस अमाऊंट ऑफ पोल्युशन त्यामध्ये कमी प्रमाणात पोल्युशन घडून आलेलं असतं तर त्या वॉटरमध्ये कोणती ट्रीटमेंट यूज केली जाते? देन डिसइन्फेक्शन. तर आपण बघितलं डिसइन्फेक्शन प्रोसेसमध्ये काय केलं जातं? पॅथोजेनिक बॅक्टेरिया ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस रिमूव्ह केले जातात. तर जे काही लेक्स और सरफेस वॉटर्स आहे त्यामध्ये लेस अमाऊंट ऑफ पोल्युशन त्यामध्ये कमी प्रमाणात पोल्युशन घडून आलेलं असतं त्यामुळे त्यामध्ये डिसइन्फेक्शन ही ट्रीटमेंट यूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट बघा देन सोर्सेस ऑदर सरफेस वाटर सच ॲज रिव्हर्स कॅनल्स अँड इम्पाउंडेड रिव्हर्स विच ए कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ पोल्युशन. त्यामध्ये जास्त प्रमाणात पोल्युशन घडून आलेलं असेल तर त्यावेळेस त्यामध्ये कोणती ट्रीटमेंट दिली जाते? देन कंप्लीट ट्रीटमेंट. कंप्लीट ट्रीटमेंटमध्ये आपण ज्या काही बघितलं एरिएशन ऑफ केमिकल यूज स्क्रीनिंग केमिकल मेथड सॉफ्टनिंग सेडिमेंटेशन कोॲग्युलेशन फिल्ट्रेशन डिसइन्फेक्शन जे काही सगळे ट्रीटमेंट बघितले आपण तर त्या ट्रीटमेंट यामध्ये जे काही जास्त पोल्युटेड वॉटर असेल तर त्याला त्याच्या सगळ्या ट्रीटमेंट द्यावं लागतात तेव्हा वॉटर हे प्युअर फॉर्ममध्ये बघायला भेटतं आपल्याला.
तर आजच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर सेकंड, युनिट सेकंड अँड मॉड्यूल सेकंड स्टार्ट केलं होतं. तर मॉड्यूल सेकंडचं आणि चॅप्टर सेकंडचं नाव काय होतं? देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. काय प्युरिफिकेशन ऑफ वॉटर हा चॅप्टर आपण स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये काय बघितलं? दी टिपिकल फंक्शन ऑफ इच युनिट्स ऑपरेशन आर गिवन इन फॉलोइंग टेबल. त्यामध्ये काय बघितलं आपण? वेगवेगळे फंक्शन ऑफ वॉटर ट्रीटमेंट युनिट्स. त्यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट यूज केले जात्या वॉटर प्युअर करण्यासाठी? त्यामध्ये एरिएशन, केमिकल यूज, स्क्रीनिंग, केमिकल मेथड्स, सॉफ्टनिंग, सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन. तर त्यामध्ये एरिएशन प्रोसेसमध्ये बघितलं बघा, त्यामध्ये वॉटरचा कलर अँड ऑर्डर टेस्ट हे रिमूव्ह केले जातात. तर स्क्रीनिंग ट्रीटमेंटमध्ये देन रिमूव्ह फ्लोएटिंग मॅटर्स अँड केमिकल मेथड्समध्ये देन रिमूव्ह आयर्न अँड मॅग्नीज. वॉटरमध्ये जे काय आयर्न अँड मॅग्नीज जे काय ॲटम्स प्रेझेंट आहे मेटलचे ते रिमूव्ह केले जातात. कशात? केमिकल मेथड प्रोसेसमध्ये ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर सॉफ्टनिंग ट्रीटमेंट. तर सॉफ्टनिंग ट्रीटमेंटमध्ये वॉटरचा हार्डनेस रिमूव्ह केला जातो आणि हार्ड वॉटर कन्वर्ट टू सॉफ्ट वॉटर. त्यानंतर सेडिमेंटेशन ट्रीटमेंट बघितली. तर सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये काय बघितलं? देन सस्पेंडेड मॅटर रिमूव्ह. सेडिमेंटेशन ट्रीटमेंटमध्ये सस्पेंडेड मॅटर रिमूव्ह केले जातात. आणि कोॲग्युलेशन ट्रीटमेंटमध्ये देन सस्पेंडेड मॅटर, कोॲग्युलेटेड मॅटर अँड बॅक्टेरिया रिमूव्ह केले जातात. त्यानंतर फिल्ट्रेशन प्रोसेस. फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये काय बघितलं? देन रिमेनिंग कोलाइड, डिझॉल्व, वॉटर, बॅक्टेरिया. फिल्ट्रेशन प्रोसेसमध्ये जे काही आपण सॉफ्टनिंग, सेडिमेंटेशन और कोॲग्युलेशन प्रोसेस यूज ट्रीटमेंट देऊन जे काही रिमेनिंग त्यामध्ये कोलाइड मॅटर्स असतात वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले आणि बॅक्टेरिया ते रिमूव्ह केले जातात फिल्ट्रेशन ट्रीटमेंटने. त्यानंतर डिसइन्फेक्शन ही ट्रीटमेंट बघितली. जे काही जास्त प्रमाणात वॉटर पोल्युटेड जर असेल तर त्यामध्ये या सगळ्या ट्रीटमेंट देऊन त्यामध्ये डिसइन्फेक्शन ट्रीटमेंट दिली जाते. तर डिसइन्फेक्शन ट्रीटमेंटमध्ये पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस रिमूव्ह केले जातात. त्यानंतर नेक्स्ट बघितलं देन टाईप्स ऑफ ट्रीटमेंट रिक्वायर्ड फॉर डिफरंट सोर्सेस. त्यामध्ये वेगवेगळे सोर्सेस बघितले. त्यामध्ये ग्राउंड वॉटर अँड स्प्रिंग वॉटर फेअरली फ्री फ्रॉम कॉन्टॅमिनेशन. त्यामध्ये आपण जे काही ग्राउंड वॉटर यूज करणार आहे त्यामध्ये ते प्युअर केले जाते का? ते अगोदरच प्युअर असते ग्राउंड वॉटर, त्यामुळे त्याला कोणतीच ट्रीटमेंट दिली जात नाही. त्यानंतर नेक्स्ट सोर्सेस आहे ग्राउंड वॉटर विथ केमिकल, मिनरल्स अँड गॅसेस. जे काही आपण ग्राउंड वॉटरच यूज करणार, परंतु त्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स ऑर मिनरल्स, गॅसेस जर प्रेझेंट असेल तर त्यामध्ये बघितलं कोणकोणत्या मेथड्स ऑफ ट्रीटमेंट यूज केले जातात. त्यामध्ये एरिएशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन अँड डिसइन्फेक्शन ह्या काय प्रोसेस यूज केले जातात. कशात? ग्राउंड वॉटर विथ केमिकल, मिनरल्स अँड गॅसेस या सोर्सेसमध्ये. त्यानंतर जे काही लेक्स, सरफेस वॉटर, रिझर्वायर विथ लेस अमाऊंट ऑफ पोल्युशन. त्यामध्ये त्या वॉटरमध्ये कमी प्रमाणात पोल्युशन असतं, त्यामध्ये कोणती ट्रीटमेंट यूज केली जाते? डिसइन्फेक्शन. अँड नेक्स्ट सोर्स बघितला अदर्स सरफेस वॉटर सच ॲज रिव्हर्स, कॅनल्स अँड इम्पाउंडेड रिझर्वायर्स विथ ए कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ पोल्युशन. जे काही सोर्सेस जास्त पोल्युटेड वॉटर आहे त्यामध्ये, तर त्या प्रोसेसमध्ये कंप्लीट ट्रीटमेंट, त्या वॉटरला कंप्लीट ट्रीटमेंट द्यावं लागतं. कंप्लीट म्हणजे त्यामध्ये एरिएशन, केमिकल युजेस, स्क्रीनिंग, केमिकल मेथड, सॉफ्टनिंग, सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अशा सगळ्या ट्रीटमेंट त्यामध्ये द्यावं लागतात. कशात? जास्त पोल्युटेड जर वॉटर यूज केले जाते. तर अशा प्रकारे आपण युनिट सेकंडमध्ये फर्स्ट पॉईंट बघितला आहे. देन ट्रीटमेंट ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये वेगवेगळ्या जे काही ट्रीटमेंट आहे ते आपण स्टडी केल्या. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? मॉड्यूल सेकंडचं नाव काय आहे? देन प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. ठीक आहे, आपण मॉड्यूल सेकंड स्टार्ट केलेलं आहे प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचं वॉटर ट्रीटमेंट आणि त्याचं फंक्शन डिटेल स्टडी केले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघायचं आपल्याला? जे काही आपण ट्रीटमेंट बघितले बघा.
यामध्ये आपण जे काही ट्रीटमेंट बघितले, एरिएशन, सॉफ्टनिंग, केमिकल मेथड्स, सेडिमेंटेशन अँड कोॲग्युलेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, जे काही ट्रीटमेंट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 स्टडी करायचे. त्यामध्ये एरिएशन ट्रीटमेंट बघायची, त्यामध्ये टाईप्स ऑफ एरिएटर्स, त्यानंतर सेटलिंग, त्यानंतर पर्पजेस ऑफ सेटलिंग, टाईप्स ऑफ सेटलिंग, असे वेगवेगळे पॉईंट आपल्याला त्यामध्ये स्टडी करायचे आहेत. कधी? उद्याच्या लेक्चरमध्ये. त्यामध्ये सर्क्युलर वेन्स, त्यामध्ये डिझाईन, जे काही ब्रेन्स कसं डिझाईन केलं जातं त्याविषयी डिटेल बघायची. त्यानंतर सेडिमेशन टॅग डिझाईन, त्यामध्ये सोल्युशन और वेगवेगळे फॉर्म्युले आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर जनरल प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड्स, कोॲग्युलेशन अँड फ्लोकुलेशन, त्यानंतर त्या ट्रीटमेंट, त्यानंतर सेकंड एरिएशन ट्रीटमेंटमध्ये एवढे पॉईंट बघायचे. त्यानंतर फिल्ट्रेशन ट्रीटमेंट, फिल्ट्रेशन ट्रीटमेंटमध्ये हाऊ फिल्टर्स वर्क, फिल्ट्रेशन मेकॅनिझम, त्यानंतर सेडिमेंटेशन, त्यानंतर फिल्टर मटेरियल, प्रॉपर्टीज ऑफ स्लो सँड फिल्ट्रेशन, बॅकवॉशिंग ऑफ रॅपिड स्कॅन फिल्टर, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपल्याला 1 बाय 1 स्टडी करायच्या. आणि लास्ट ट्रीटमेंट कोणती? डिसइन्फेक्शन. तर डिसइन्फेक्शनमध्ये बघितलं बघा आपण, जे काही वॉटरमध्ये डिझॉल्व झालेले जे काही बॅक्टेरिया और रिमूव्हिंग कोलाइड्स मॅटर ते डिसइन्फेक्शन प्रोसेसने रिमूव्ह केले जातात. अशा प्रकारे आपल्याला मॉड्यूल सेकंडमध्ये प्युरिफिकेशन ऑफ वॉटरमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट बघायच्यात. आपण यामध्ये कोणकोणत्या ट्रीटमेंट यूज केले जाते ते आजच्या लेक्चरमध्ये बघितलं. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला जे काही ट्रीटमेंट आहे त्या 1 बाय 1 स्टडी करायच्या. कोणकोणत्या? एरिएशन, त्यानंतर फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, या ट्रीटमेंट डिटेलमध्ये स्टडी करायच्या. त्यामध्ये मिनिमम व्हॅल्यूसाठी, मॅक्झिमम व्हॅल्यूसाठी असे वेगवेगळे पॉईंट त्यामध्ये बघायचे. म्हणजे चॅप्टर सेकंडमध्ये काय स्टडी करायचं आपल्याला डिटेल, त्यामध्ये जे काही ट्रीटमेंट देणार आहे आपण वॉटरला, वॉटर प्युअर करण्यासाठी त्या डिटेल स्टडी करायच्या आहेत चॅप्टर सेकंडमध्ये. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या वॉटरला, वॉटर प्युअर करण्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट दिले जातात त्या स्टडी केल्या आहेत. त्यामध्ये त्याची इन्फॉर्मेशन बघितली, परंतु आता नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 आपल्याला ते बघायचे आहे. त्यामध्ये कोणत्या ट्रीटमेंटमध्ये काय केलं जातं ते आपण ओव्हरलुक केलं आहे. Then today's lecture are finished. Having next lecture starting points, treatment of purification of water.